कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये सहाय्यक आयुक्त श्रवण नाईक यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे आणि जिल्हा संयोजक महंतेश तळवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सदाशिवनगर, शाहूनगर आणि हलगा येथील जमिनीच्या प्रकरणामध्ये संबंधित पक्षांना नोटीस न देता एकतर्फी आदेश देण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच न्यायालयाने दिलेला वारसा प्रमाणपत्रही बेकायदेशीररित्या रद्द करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। खानापूर तालुक्यातील सर्वे क्रमांक 93/A1 मधील डोंबारी समाजातील दलित कुटुंबाला नागरी सुविधापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप, त्यासोबतच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या संदर्भात दलित नेत्यांनी जाब विचारल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप यावेळी समितीने केला। या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सिद्धप्पा कांबळे यांनी दिला। आम्ही 2-3 वेळा तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर ते फाईलला हात लावत नाही, तो पैसे दिल्याच्या फाईलला हात करत नाही आणि फाईलचं काय माहिती बी देत नाही तो। आणि आम्ही काय म्हटलो, सर असं झालंय म्हटलं, तर तो काय केलाय, पाठीमागचा डेटला एटीमध्ये सगळे ते मेच झालेले होते का नाही, त्यांनी काय केले, त्यांचा फाईल घेऊन पैसे घेऊन तो फाईल मुवमेंट केलाय आणि त्यांनी मरलेल्यांचं उतारामध्ये नाव आलंय। एक झालं। दुसरी गोष्ट, ह्याचा आमचा कोर्टामध्ये कोर्ट ऑर्डर, कुठलं गाव ते गोंडाडचा कोर्ट ऑर्डर राहिलं तर ते कॅन्सल केलाय। आम्ही विचारलं गेलो तर हे काय कॅन्सल केलं साहेब, कोर्टापेक्षा तुम्ही काय मोठा म्हटलं तर नाही, आम्ही आमच्या कायदे प्रकारनं मी केलोय, तुम्ही काय करायचं ते कोर्टामध्ये जावं नाही तर DC कडे जावा, काय करता करा जाऊन। ह्या एक वचनानं बोलता येतो, बोलायचं बी झालं तर सरळ दलितच्या विरुद्ध आहे, तो दलितच्या विरुद्ध आहे। आणि तो सगळं तो प्रकाश मेधार म्हणून तो आहे का नाही, तो सगळं ऍडजस्टमेंट करून सगळं फाईल 20 वर्ष तो तिथे सर्व्हिस करायला, त्याला बी वर्गावणं करायला पाहिजे आणि त्यांना बी वर्गावणं करायला पाहिजे, बेळगाव जिल्ह्यामधून बाहेर काढायला पाहिजे। फक्त पैसा राहिला तरच तो फाईल धरताय ना, गोरगरीब काय करायचं ह्याच्यासाठी, म्हणून आम्ही ते। आणि एक माझ्याकडे आहे आता ते 1 कोटी रुपये विचारलेला, तो इथे आहे बघा, हे ह्या केसला 1 कोटी रुपये विचारलेला, ते कॅन्सल केलं, आम्ही देत नाही म्हटलं तर। ह्या नमुनेने हे असं करायला तो, सारखं कुठल्याही बी केसेस मध्ये असं करायला तो। 1 कोटी रुपये मागितलेला, 1 कोटी रुपये मागितलं बघा तो ह्या केसला। आणि त्याच्यासाठी आम्ही काय म्हणता, इथनं वट वर्गाने व्हायला पाहिजे, तो वर्गाने प्रकाश बेदारानी तो, हे दोघांचा ऍडजस्टमेंट आहे। तो फाईल घेऊन जात आहे, तो सांगताय पैशाचा व्यवहार करताय, तो त्याला साथ देत आहे। असं होऊन ते सगळ्यांना गोरगरिबांना मारायला त्यांनी याला वर्गावणे ताबडतोब करावं म्हणून आमची मागणी आहे। नाहीतर आम्ही 8 दिवसानंतर उग्र ओलाट करणार, कायमचा तिथे कार्यक्रम घालून बसणार। आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुतळा ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते।